हाय हॅलो नमस्कार. लग्न वगैरे सगळं संपलं होतं. आपण आलो होतो आपल्या आपल्या घरी आणि तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून सकाळी थोडंसं उशिरा उठले आणि नंतर आईकडनं मस्तपैकी तेल वगैरे लावून घेतलं डोक्याला तेल वगैरे लावलं मस्तपैकी. आईकडनं ऑइल मसाज घेतला. सर्दी ऑलरेडी होती, डोकं खूप दुखत होतं आणि त्यात डोकं धुवायचं होतं म्हणून आई म्हणलं आईकडनं थोडंसं तेल लावून घ्यावं. खूप दिवस झालं हेअरला ऑइलिंग नाही केली, त्यामुळे हेअरला ऑइलिंग वगैरे केली. मस्त आवरलं वगैरे, फ्रेश वगैरे झाले आणि तिथून पुढं आपल्याला जायचं होतं मठात. मग मी गेले मठात. आज गुरुवार होता. मठात वगैरे गेले, मस्तपैकी दर्शन घेतले. का माहीत नाही, पण दरवेळेस मी मठात गेलो खूप वेळ थांबते, खूप वेळ. पण माझी आज जास्त इच्छा नाही झाली. मी प्रसाद खाते, प्रसाद खाल्ल्याशिवाय मी कधी येत नाही. माझं आज फर्स्ट टाईम असं झालं की मी मठातनं भात न खाता वगैरे आले. मग थोडीशी मीटिंग वगैरे होती, ती मीटिंग वगैरे केली. घरी आले, खूप दमले होते बिकॉज माझं डोकं मी सांगितलं तसं खूप दुखत होतं. आवाज अजूनही तुम्ही ऐकत असताल. घरी आले, मस्तपैकी कलिंगड काढलं आणि कलिंगड खायला घेतलं, जे की मला खूप आवडतं. आणि उन्हाळ्यात मी एकच गोष्ट आहे, आंबा आणि कलिंगड हे खूप म्हणजे खूप खाते. पण ह्या सीझनमध्ये एवढे खाल्ले नाही आहे बिकॉज टाईम नाही भेटला, आणले पण नाहीत, काहीच नाही. त्यामुळे मस्तपैकी कलिंगड होतं, ते कलिंगड कालही खाल्लं, आज पण थोडं होतं ते खाल्लं. तुम्ही म्हणताल असं कलिंगड कोण खातं, बट भाई लहानपणी आई आम्हाला असंच कट करून द्यायची की घ्या आणि असं कलिंगड खायला खूप म्हणजे खूप आवडतं. म्हणून काय मस्तपैकी असंच कलिंगड घेतलं आणि खाल्लं. मस्तपैकी विचार करत बाहेरचा व्ह्यू बघत कलिंगड वगैरे खाल्लं आणि त्यानंतर थोडासा आराम वगैरे केला. उठले आणि घरात थोडंसं काम होतं, शूट काही घेतलं नाही बिकॉज लक्षात नाही राहिलं. असं होतं आपला आजचा दिवस. बाय बाय.